गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। मावळमधील कुंभारवाड्यात गणपती मूर्तींवर अंतिम रंगरंगोटी, डोळ्यांची सजावट, अंगभूषण आणि दागिन्यांचा शेवटचा हात फिरवला जातो। तर यंदा मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातील भाऊसाहेब रंगारी, दगडूशेठ हलवाई, गुरुजी तालीम, बाबू गेनू यांच्यासारख्या गणेश मूर्तींना विशेष मागणी आहे। बालगणेश मूर्ती यंदाच्या उत्सवाचं आकर्षण ठरणार आहेत। मात्र जीएसटीमुळे शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग आणि सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्यामुळे मूर्तींच्या किमती 20 ते 25% वाढल्यात। तर राज्य सरकारनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांबाबत उशिरा निर्णय घेतल्याने मूर्तिकारांना मूर्ती बनवायला उशीर झालाय। त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा गणपती मूर्ती कमी बनवल्याने काहीसा तोटा झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। तयारी तर आता शेवटच्या काही क्षणच राहिलेत, काही दिवसच बाकी आहे गणेशोत्सवासाठी। तर बुकिंगची पण गडबड भरपूर आहे। लोकांना पारंपरिक गणपतींचं जास्त आकर्षण आहे आणि ते शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये गणपती लोकांना पाहिजे नाहीत। तर शाडूच्या मातीचे गणपती वजनाने जड असतात आणि त्यांना हँडलिंग करणं खूप क्रिटिकल होतं। त्यामुळे शक्यतो पीओपीच्या ह्याच्यामध्येच गणपती जास्त घेतात ते भक्तजन। आणि लगबग तर आता सध्या चालूच आहे, शेवटचा क्षण चालू आहे गणेशोत्सवाचा, तर रंगवणं वगैरे सगळं काम चालूच आहे।